आणि मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला. त्याला कारण असं आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर महिला वर्षाची आणि स्त्री चळवळीची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली, विविध क्षेत्रांवर स्त्री चळवळीचा काही प्रभाव पडला का, व्यक्तींच्या आयुष्यावर काही प्रभाव पडला का, वगैरे वगैरे आपल्याला समजून घ्यायचं. आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण गप्पा मारतोय. आणि आज आपल्याकडे प्राची आली आहे, पत्रकार. नमस्कार प्राची, खूप दिवसांनी भेटतोय, छान वाटतंय. तर तुला स्त्री चळवळ पहिल्यांदा कुठे आणि कशी भेटली? स्त्री चळवळ म्हणून मला ओळख खूप नंतर झाली खरं तर. पण स्त्रीवाद म्हणा किंवा असा काही पर्स्पेक्टिव्ह असतो, हे लहानपणापासूनच थोडंसं मुलांमध्ये आणि मुलींमध्ये फरक का केला जातोय, किंवा माझ्या घरनं मला कुठलीही बंधनं नव्हती. त्या उलट माझ्या मैत्रिणींना ज्या पद्धतीने वागवलं जायचं मुलगी म्हणून, म्हणजे माझ्या घरात असं होतं की तुझा मित्र जरी आला तरी तू फक्त रस्त्यावर उभं राहून गप्पा मारते, घरात येऊन गप्पा मार, त्यापेक्षा त्याच्या पलीकडे काही नाही. आणि कायमच मोकळं वातावरण राहिलं. तर हे फरक कुठेतरी लक्षात येतो ते अगदी म्हणजे 6वी-7वी पासूनच्या आयुष्यामध्ये. आणि मग मी साधारण मला वाटतं 11वी-12वीत असेल जेव्हा मला माझे डॉक्टर आहेत, कुलकर्णी डॉक्टर म्हणून, त्यांच्याकडे जायचं म्हणजे तपासणी कमी आणि गप्पा जास्त आणि पुस्तकं जास्त असं साधारण असायचं. की आधी चेकअप झाला, औषधं घेतली की लायब्ररी त्यांच्या चेकिंग रूमच्या मागेच लायब्ररी होती. त्यांनी मला नातीचरा मी वाचायला दिलं. ते सगळं कुठलं पुण्यात होतं शिक्षण? दौंडला. 10वी पर्यंत माझं शिक्षण दौंडला झालं. 11वी-12वी पुण्यात. पण तेव्हा मी जाऊन येऊन करायचे दररोज. त्यामुळे तर तेव्हा त्यांनी नातीचरा मी वाचायला दिलं. आणि नातीचरा मी नंतर मला असं झालं की हा किती वेगळा, म्हणजे त्यातला जो मेघना पेठेंनी लग्नाबद्दल लिहिलेलं आहे ती मांडणी, तर हा काहीतरी हे वेगळं आहे. हे आपण जे पठडीतलं पाहतो आहे ते नाहीये. आणि मग त्यानंतर अर्थात पुण्यात फर्ग्युसनला आल्यानंतर स्त्री चळवळीची ओळख झाली, नंतर लोकांची ओळख झाली, आणि कामाच्या निमित्ताने तर मग आणखीन त्यात जास्त. वडील काय तुझे करत होते, आई काय करत होते? आई सुरुवातीचे काही काळ शिक्षिका म्हणून तिने काम केलं दौंडमध्ये. आई वडील एकाच शाळेत शिकवायचे, वडील शिक्षकच होते. पण साधारण म्हणजे तिला पुढे एमकॉम करायचं होतं, त्यामुळे तिने मी 4वी-5वीत असताना शाळा सोडली. त्यानंतर तिने पुढे काही ती गृहिणी होती, पण घरी ती बऱ्याच ऍक्टिव्हिटीज, क्लासेस, असं काही ना काही तिचं सुरू असायचं. आणि आई वडिलांचा एकूण स्त्री पुरुष समता किंवा असा, म्हणजे आता शिक्षक आहेत म्हणजे त्यांच्या विचाराचा तो प्रभाव खूपच होत असणार. तर तसं तुला म्हणजे ज्या शाळेत तू शिकत होती तिथेच आई बाबा होते? हो, पण म्हणजे मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकायचे, ते मराठी शिकवत होते. बरोबर. आणि बहीण भाऊ काय तुला? नाही, मी एकुलती एक म्हणजे आमचं कुटुंब असं आहे की माझ्या आईकडचं कुटुंब. मला 3 मामा, त्यातल्या 2 मामा आणि मी तिसरी बहीण. तिघांची लग्न झाल्यानंतर एकुलत्या एक मुली 3ही घरात आहेत. दोन्ही मामांनाही मुलीच आहेत आणि मी तिसरी मुलगीच. आणि कधीही आमच्याकडे असा अट्टहास नव्हता की म्हणजे असं कुजबूज असायची कुटुंबामधनं कधी कार्यक्रमामध्ये वगैरे की मुलगा किंवा एखादा अजून एखादा चान्स घेणार असं आईला लोक म्हणताना मी ऐकलंय. पण माझ्या आईनी, मला ह्याचं विशेषही वाटतं कारण मी साधारण 5वी-6वी मध्ये असताना आई प्रेग्नेंट होती आणि तिने अबॉर्ट केलं. मला दुसरं मूल नको आहे म्हणून. मला एक मुलगी आहे, तेवढीच पुरेशी आहे. आणि त्यानंतर तिने मग सर्जरी करून घेतली. आणि वडिलांचा त्याला पाठिंबा होता, अर्थात दोघांचा कन्सेंट. आणि वडिलांच्या घरचं वातावरण म्हणजे काका वगैरे असे सगळे, ते थोडंसं म्हणजे माझ्यावर परसे बंधनं कधी नाही आली, पण ते सगळे पंढरपूरला राहतात. तर त्यामुळे तिथल्याच वातावरणामध्ये साधारण ती वाढ होती. पण तरी सुद्धा असं नव्हतं. म्हणजे आता मला एक किस्सा आठवतोय की माझ्या आजीचं श्राद्ध किंवा काहीतरी होतं आणि तेव्हा मला माझे पिरियड्स चालू होते. तर मी घरी असताना मला कधी ते बंधन नसायचं की तू बाजूला बस किंवा असं काही घरात कधी झालंच नाही. इनफॅक्ट माझे पिरियड सुरू झाल्यानंतर पिरियड्स काय आहेत हे मला माझ्या वडिलांनी एक्सप्लेन केलं. तर त्यामुळे अशा वातावरणात आणि तेव्हा असं झालं की गुरुजी आलेले आहेत आणि तुझे मला, आणि त्या वयात हे सगळं प्रोसेस नाही व्हायचं, तर बाहेर बस असं सांगितल्यानंतर मला रडू यायला लागलं. तर माझे मोठे काका सगळ्यांना रागवले होते की तुम्ही तिला असं म्हणजे हे अंडरस्टँडिंग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, तिला अशा पद्धतीने वागवू नका. सो अर्थात ते सोवळं ओवळं हा भाग होताच त्यात, पण त्यात सुद्धा म्हणजे मला विशेष वाटलं होतं की जे जाणवलं आणि तिथे कुणीही अशा फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्हनी आत्ताही नाही विचार करत. त्यामुळे ते मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि घरातलं तुम्ही विचारलात तर घरात कायमच असं होतं की माझ्या वडिलांना स्वयंपाक
म्हणजे करता यायचा. ते खूप वर्ष एकटे राहिले होते, रादर अनाथाश्रमात राहून ते वाढले होते, त्यामुळे त्यांचं स्वतंत्र राहणं हे खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. तर ते अनाथाश्रमात म्हणजे आर्थिक अडचणींमुळे म्हणजे आजोबा वारल्यानंतर घरात परिस्थिती नव्हती, भावंड होती, तर त्यामुळे त्यांना शिक्षणाची ओढ असल्यामुळे ते सोलापूरला चाटी विद्यार्थीगृह होतं, तिथे राहिले आणि तिथे राहून शिकले. त्यांचं असंच म्हणजे शिक्षण असं झालं होतं की कपडे दुसऱ्यांचे यायचे, त्यावेळेला कोणी मारलं तर द्यायचे, अशा ह्याच्यानं शिक्षण झालेलं असल्यामुळे त्यांचं एक हे होतं की शिकायचंय तुम्ही, म्हणजे जेंडर हा तर फॅक्टर नव्हताच त्यात, पण शिकायचं आहे, शिक्षण करून तुला नंतर काय व्हायचंय हे तुझं स्वातंत्र्य, पण शिकायचं आहे एवढा एक एम्फसिस असायचा. आणि अगदी घरातल्या रुटीन मध्ये सुद्धा, म्हणजे तेव्हा मी कधी खरं तर विचार नाही केला, आता तुम्ही विचारल्यानंतर मला डोक्यात येतं हे, पण सकाळचा चहा ते करून घेणं, आई नसल्यावरती स्वयंपाक करणं, किंवा एखाद्या वेळी त्यांना आवडायचं पण आईला पण स्वयंपाकाची आवड असल्यामुळे दोघांनाही असं व्हायचं. त्यामुळे आई असताना फारसं ते करायचे नाहीत, पण आई नसताना स्वयंपाकही वडील करायचे. आणि मला घरात कधीही, म्हणजे मला मुळात स्वयंपाकाची आवड नाही, मी अजूनही स्वयंपाक करत नाही, म्हणजे मी केलंय ते कसं कसं मी खाऊ शकते, घरात नाही घालू शकत, पण मला कधीही घरच्यांनी असं सांगितलं नाही की तू स्वयंपाक शिक. आणि दौंडचे मित्रमैत्रिणी आणि मग पुण्याला आल्यावर असं काही कल्चरली वेगळं झालं नव्हतं खरं फारसं. म्हणजे त्यात माझं काय म्हणता येईल, मी ज्या भागात वाढले तिथलं कास्ट प्रिव्हिलेज म्हणा किंवा तेव्हा जाणीव नसते आपल्याला, पण असा एकूण सधन मध्यमवर्गीय भाग होता आणि बरेचशी ब्राह्मण कुटुंब राहणारा असा तो भाग होता. ब्राह्मण आणि मारवाडी हे मेजॉरिटी होते, काही मुस्लिम्स होते त्या चाळीमध्ये, म्हणजे थोडे पलीकडच्या बाजूला राहायचे, त्यामुळे डायरेक्ट एक्सपोजर घराच्या आजूबाजूला नव्हतं. पण शाळेत मात्र माझं पूर्ण, म्हणजे इंग्लिश मिडियमला असल्यामुळे मराठी मायनॉरिटीमध्ये आहेत, मराठी म्हणजे मराठी भाषिक म्हणते मी, सो ते मायनॉरिटीमध्ये आहेत, अशा कल्चरमध्ये मी वाढले. त्यामुळे आमची एकमेकांची बोलायची भाषा हिंदी होती, शिक्षक इंग्रजी मधनं शिकवायचे, पण त्यामुळे वेगवेगळ्या कल्चर्सना एकाच वेळी एक्सपोजर मिळत गेलं. म्हणजे एकीकडे हे खूप टिपिकल वातावरण आहे जिथे, म्हणजे ज्या अगदी साध्या घरांमधनं असतं तसं, आणि दुसऱ्या बाजूला हे म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम्स, सिंधी, मारवाडी, दौंडला इनफॅक्ट अँग्लो इंडियन्स पण आहेत, त्यामुळे या सगळ्यांचं एक्सपोजर एकाच वेळी शाळेत होत होतं. आणि आमची शाळा अशी होती की जिथे, म्हणजे दौंडमधल्या ज्या शाळा होत्या त्या आई वडिलांनी मुद्दाम मला या शाळेत घातलं होतं. एक कॉन्व्हेंट शाळा पण होती, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे तुला सामाजिक अंडरस्टँडिंग डेव्हलप होणार नाही, त्यामुळे तू या शाळेत राहून, आम्ही ते होते तो भाग होताच, पण तू इथे शिक. म्हणजे मग तिथे फी नव्हती, म्हणजे बऱ्याच मुलांना, मलाही फी भरावी लागली नाही कधी, सरकारी शाळा होती, त्यामुळे त्या पद्धतीने शिक्षण, म्हणजे खासगी शिक्षण संस्था होती पण ती तेव्हाची ग्रँटेबल असल्यामुळे, त्यामुळे तसं शिक्षण होत गेलं. त्यामुळे सगळ्या वर्गातली लोक यायची, सगळ्या मुलं मुली कोएड होते, त्यामुळे ते म्हणजे दोन्ही पद्धतीचं एक्सपोजर माझं एकाच वेळी झालं. माझ्या दोन्ही बेस्ट फ्रेंड्स मुस्लिम होत्या, माझ्या वर्गात दोन्ही बाजूला बसायच्या, आणि गमतीचा भाग म्हणून सांगते की माझ्या एका बाजूला बसणारी माझी मैत्रीण आणि माझ्या दुसऱ्या बाजूला बसणारा माझा मित्र, या दोघांनी लग्न केलंय. पण त्यामुळे पण मला कधी असं नव्हतं की अमुक एक म्हणजे वर्ग, एक काय जाती धर्म म्हणून तू त्यांच्या घरी जा किंवा जाऊ नको, असं बंधन कधीच नव्हतं. आणि फर्ग्युसनला आल्यानंतर मित्रमैत्रिणी म्हणून किंवा एकूण सगळं वातावरण, मग तेव्हा तू म्हणाली तसं अपडाऊन करत होती काही दिवस? नाही, फर्ग्युसनला SSPMS 11वी-12वीला असताना मी अपडाऊन SSPMS, आणि त्यानंतर मग फर्ग्युसनला आल्यानंतर मी हॉस्टेलला राहायला. हॉस्टेलला, आणि मग हॉस्टेलचं आयुष्य कसं वाटलं? हॉस्टेल म्हणजे मी कायम PG टाईप मध्ये म्हणजे सारख्या ह्याच्यात राहिले, कारण मला पुन्हा ती बंधनं नको की 9च्या मुलगी 9च्या आत ये, मुलांना तुम्ही डेडलाईन वेगळी देणार, त्यामुळे मी कॉलेज हॉस्टेलला कधीच नाही राहिले, प्रायव्हेट हॉस्टेल राहिले. पण ते म्हणजे स्वतः सगळं करायचं आहे हे अंडरस्टँडिंग येण्याचा तो काळ, आपली जबाबदारी. आणि मला घरातनं कायम, म्हणजे जे काही मी केलंय ना, एकच आई वडील मला कायम सांगत आले की तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, त्याची जबाबदारी मात्र तुला स्वीकारायची, त्याचा जे काही परिणाम होतील ते तुला भोगायचे. तुझा निर्णय मध्ये आम्ही इंटरफिअर करणार नाही की तू हे म्हणतेस म्हणून आम्ही दुसरं काही करायला सांगू, असं कधी नसेल, पण त्याचे परिणाम भोगायचे. त्यामुळे अगदी फर्ग्युसन मधल्या माझ्या 3 वर्षांमध्ये तर मी खूपच ट्रान्झिशन्स मधनं गेले असं म्हणा, की एक जगाची ओळख झाली. तेव्हा चौकशा नावाचा एक ग्रुप चालायचा, तर त्या चौकशामध्ये मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीमुळे जायला लागले, मग तिथल्या लोकांची ओळख झाली. मग
सामाजिक काम. मला आठवते मी तेव्हा कचरा कुंडी ही डॉक्युमेंटरी, बरं. तोपर्यंत माझं मास कॉम करायचंय किंवा असं काही डोक्यात होतं. मी प्युअर सायन्स शिकत होते, फिजिक्सचं ग्रॅज्युएशन. किती साली तू फर्ग्युसन? 2006 मी फर्ग्युसन मधनं पासआउट झाले. कारण मी 2003-04 ला रिटायर झाले. मी 2002-3 मध्ये मी आले फर्ग्युसनला. त्याच्यामुळे ते फर्ग्युसनचं आणि सायन्स आणि असं जे सायन्सला आहे असं काहीतरी एक थोडंसं असतंच नाही, आर्ट्स आणि सायन्स वगैरे त्या सगळ्याच्यात. तर त्याच्यामध्ये तुझं कल्चरली तू काही करत होती, म्हणजे नाटक असेल किंवा काही वेगळं? अगदी खरं सांगायचं तर मी जायचे कल्चरल ग्रुपमध्ये, मी ऍक्टिव्ह नव्हते असं नव्हतं, पण तेव्हाचे सगळे जे म्हणजे आता सिनेमा दिग्गज येतात अनेक लोक, तर त्या सगळ्यांमुळे मला कुठेतरी भीती वाटायची. कारण मी दौंडसारख्या गावातनं आलेली आहे आणि त्यांचं एक्सपोजर आणि माझं एक्सपोजर वेगळं आहे, त्यांचं अंडरस्टँडिंग माझं अंडरस्टँडिंग वेगळं आहे, असं मला खूप पण काय फील करून दिलं की तुला वाटत? मला वाटत आलं ते कधी त्यांच्याकडनं, कधी कदाचित असं म्हणजे मला आठवत नाही स्पेसिफिक इन्सिडेंट होता. पण मग त्यामुळे म्हणजे मला आठवतंय, मला एकदा राधिका आपटेला एक स्क्रिप्ट द्यायची होती, माझ्या एका ओळखीच्यानी दिलं होतं की पुरुषोत्तमसाठी स्क्रिप्ट लिहून दे. त्याचीही मला भीती वाटली होती, कारण आपण कसं संवाद साधायचा हे एक नकळत थोडा हा ग्रामीण शहरी जो आपला डिव्हाइड आहे ना, तो कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली. तरीही मी म्हणणार नाही की मी खूप ग्रामीण पद्धतीने वाढले होते, म्हणून पण मला ती भीती वाटायची. भीती वाटणं असं ते. पण मी मुक्तछंद किंवा इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये बऱ्यापैकी सक्रिय होते. नाटक मी कधी फर्ग्युसन मध्ये असताना केलं नाही, ते मी नंतर मासकॉमच्या काळात केलं. म्हणजे काय केलं, म्हणजे कुठलं लिहिलं काय ऍक्टिव्हिटी? नाही, मी काम केलं होतं पुरुषोत्तमला. आमचं टीमवी मध्ये मी असताना मासकॉमच्या दुसऱ्या वर्षात, मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या वर्षात आम्ही नाटक बसवलं होतं, ज्याला प्रायोगिक नाटकाचं बक्षीस आहे. पण तोपर्यंत धाडस नव्हतं की आपण असं काही करू शकतो. नाटक कुठलं होतं, नाव काय? ब्रेकिंग न्यूज का कुकिंग न्यूज असं नाव होतं, आणि सटायर होतं पूर्ण याच्याबद्दलचं. म्हणजे तेव्हा ऐश्वर्या राय आणि ते सगळं लग्नाचं कव्हरेज, किंवा ती कल्पना चावला आहे म्हणून एक मुलगी आली होती आणि तिचं कव्हरेज होत होतं, किंवा तो प्रिन्स खड्ड्यात पडला होता. तर त्या काळातली जी हिंदी चॅनल्स काम करायचे, तर त्याच्यावरचं भाष्य होतं. सटारिकल पद्धतीने बसवलेलं नाटक होतं. आणि आम्ही अर्थात मासकॉमचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला ते पाहणं आणि त्यातलं आमचं जे होतं ते मांडणी. पण फर्ग्युसन मध्ये असेपर्यंत म्हणजे एक थोडं दडपण आणि थोडंसं घडणं असं दोन्ही. आणि त्याच काळात मी म्हणलं तसं की सामाजिक थोडंसं अंडरस्टँडिंग वाढत जाणं, या सगळ्या गोष्टी एकत्र घडल्या. चौकशामध्ये जास्ती करून कम्युनिझम किंवा असं होतं का एकूण सर्व? नाही, चर्चा व्हायच्या. म्हणजे जेवढ्या सेशन्सना मी गेली आहे ना, तर तिथे तुमची अर्थात बरीचशी लेफ्ट लिनिंग लोकच होती, पण चौकशामध्ये पण असं नव्हतं की तुला हे पटतंय का नाही म्हणून तू यायचंय किंवा नाही, असं म्हणजे विचारधारेचा तसा हे पगडा नव्हता किंवा विचारधारेचं काही शिक्षणही. मुद्दा घेतला जायचा आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा व्हायची. अर्थात मी काय खूप काळ गेली असंही नाही. माझ्या सेकंड इयर थर्ड इयर मध्ये काही ऍक्टिव्हिटीज ना त्याच्या तिथे कोण होतं? राहुल पुंगलिया होता. राहुल पुंगलिया चालवायचे, पण ते प्रत्येक सेशन्सला असायचे. असं तरुण मुलं बरीचशी विशेष करून म्हणजे शैलेश वगैरे असेल. शैलेश होता. त्याच्यामुळे तो खूप एक चांगला म्हणजे तुला त्याचा हे झाला असणार ना फायदा, की वैचारिक स्पष्टता येणं घडली माझ्यामध्ये. म्हणजे कदाचित तोपर्यंतचं एक्सपोजर असं होतं की म्हणजे हे एक्सपोजर नसतं मिळालं तर कदाचित मी रायटिंग क्लायनिंग त्या माइंडसेटमध्ये गेली सुद्धा असते, माहित नाही. म्हणजे कारण माझ्या आजूबाजूची लोक तशी होती तोपर्यंतची. त्यामुळे म्हणजे अगदी ब्राह्मण महासंघ नावानी ऍक्टिव्हिटी चालवली जायची, ज्याला व्हॉलेंटियर्स हवेत. आता तेव्हा काय चला व्हॉलेंटियर हवेत जा, सो काम करायचं असं. तिथे काय तेव्हा जात धर्म हे समजच नव्हते. सो त्या गोष्टी सुद्धा मी केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की मी ह्या लोकांना एक्सपोज नसते झाले तर कदाचित मी काहीतरी वेगळी घडले असते. पण अर्थात मी म्हटलं तसं की स्त्री म्हणून किंवा मुलगी म्हणून माझं क्लॅरिटी ही येत गेली पहिल्यापासून होती. आणि मग पत्रकारिता करायची हे असं काही घडलं म्हणून तुला एकदम वाटलं का असं सहज वाटलं? तेही माझं फर्ग्युसनचंच देणं आहे. फर्ग्युसनला मी असताना सेकंड इयरला वडिलांचे मित्र होते जी.सी. कुलकर्णी सर म्हणून. त्यांचा मुलगा कौस्तुभ हा तेव्हा हेरल्डला काम करायचा, आणि तेव्हा त्यांच्याकडे कॅम्पस रिपोर्टर्स म्हणजे म्हणून लोकांना काम करायची संधी मिळत होती.
तर मला असं वाटत होतं की आपल्याला क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये रस आहे. आणि फर्ग्युसनच्या थर्ड इयरला फोटोग्राफी एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून मोशन पिक्चर फिजिक्स असा विषय होता, महामुनी सर तो शिकवायचे. तर ते घ्यायचं असं माझ्या डोक्यात होतं. तर मग आपण करून पाहूयात, आवडलं तर मग कदाचित 2 वर्ष आहेत त्यानंतर आपल्याला दिशा ठरवायची आपली अशी अशा साधारण मानसिकतेतनं मी हेरिटा कौस्तुभला भेटले. कौस्तुभने मग तेव्हा त्यांच्या संबंधित टीमला भेटवून दिलं. मग ते मीटिंग आपण लिहिणं, मग ते पहिलं आर्टिकल पब्लिश झालं. तेव्हा पत्रकारितेचं एबीसीडी माहित नव्हतं, पण पहिलं आर्टिकल आणि पेपरमध्ये नाव छापून आले. हा सगळा जो आनंद होता. तर गंमत अशी आहे की त्या फोटोमध्ये सुद्धा मी आहे आणि त्या फोटोत पण मी दिसतेय. पण ती मजा वाटायला लागली. आणि मग महामुनी सरांनी तेव्हा सजेस्ट केलं की तुला जर या गोष्टींमध्ये रस वाटतो, आणि तोवरही माझं असं नव्हतं की मला पत्रकारिता करायची, सो मग मासकॉम कर. आणि तेव्हा नुकताच टीमवी मध्ये नवीन कोर्स सुरू झाला होता मासकॉमचा. त्यांचे पत्रकारितेचे कोर्स चालू होते, पण त्यांचा मासकॉमचा पहिलं वर्ष होतं ते. सो मग मी तिथे ऍडमिशन घेतली, डिप्लोमाला घेतली. 1 वर्ष करून बघूया आवडतंय का अशा ह्याने. आणि आवडल्यामुळे मग मास्टर्स कंटिन्यू पुढे केलं आणि तिथनं पुढे मग काय काय सुरू झालं. बरंच काय काय झालं. आणि मग यामध्ये म्हणजे चॅनेल्स मध्ये तू कधी गेली? आधी पेपरला होतीस का पहिल्यापासून इलेक्ट्रॉनिक? पेपरला मी फार काळ नाही केलं. इंटर्नशिप माझी झाली लोकसत्तेमध्ये, पुण्यातल्या लोकसत्तेत. माळी सर जेव्हा ज्या काळात माळी, सुनील कमिस्कर हे सगळे होते त्या काळात. आणि अरविंद गोखले सर होते तेव्हा, आणि संगुराम सर अर्थातच. त्या 6 महिने साधारण मी इंटर्नशिप केली. तर त्यानंतर तेव्हा एबीपी माझाचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. आणि नवीन तेव्हा दोन्ही चॅनल्स म्हणजे आयबीएन लोकमत, एबीपी माझा हे खूपच नवीन होतं. आणि म्हणजे अनेकांना ओढ होती की व्हिज्युअल मीडियम मध्ये काम करायचंय. तर आपल्यालाही प्रिंट फार नाही आवडणारे, टीव्ही म्हणजे व्हिज्युअल माध्यम आवडणार आहे हे मला तेव्हा कळत होतं. सो मी एबीपीचा इंटरव्ह्यू दिला. पण मग एबीपीच्या प्रोसेसमधनं पुढे बराच काळ काही घडे नाही. मग त्या काळात मला लोकसत्तेमध्ये तू जॉईन हो असं सांगितलं होतं की तू सुरू कर का. पण मी म्हटलं की नाही, मला ते शिकायचंय आणि आत्ताचाच माझ्यासाठीची वेळ आहे की मला ते शिकायचंय. मग तेव्हा मला ज्ञानता देशपांडे शिकवायला आम्हाला यायची टीव्हीमध्ये. तर ती आयबीएन ला होती. आणि ज्ञानदानी तेव्हा मग ज्ञानदा, मंदार फणसे आणि वागळे या सगळ्यांना. मंदार सर म्हटले की तू इंटर्नशिप सुरू कर, आपण रिक्रुटमेंट आता बंद आहे. कारण त्याच काळात पुन्हा रिसेशन 2008चं रिसेशनचा काळ होता, त्यामुळे रिक्रुटमेंट कुठेच होत नव्हते. आणि बरोबर माझं पास आउट होण्याचं वर्ष तेच आहे. तर तेव्हा मग त्यांनी इंटर्नशिपसाठी संधी दिली. जवळपास 6 महिने मी अद्वैत सरांबरोबर शिकले. आणि अद्वैत सरांनीच नंतर मग माझी एक तेव्हा कलीग होती आमची स्नेहल म्हणून, स्नेहल शास्त्री, तिने सोडला आणि मग मी तिथे जॉईन झाले. आणि मग तुला फरक कसा, म्हणजे एकदम कसं वाटलं? खूप एक्साइटिंग वाटलं का त्याच्यातले काही आणि गोष्टी कळल्या की बापरे आपल्याला हे दिसायला छान दिसतंय? पण मी ना शिकवताना आता माझ्या विद्यार्थ्यांना किस्सा सांगते हा अनेकदा. माझं पहिल्यांदा म्हणजे काहीतरी घडलं होतं खूप मेजर. मला वाटतं कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वातावरण ते दरवेळी एसटी फोडणे किंवा पेंट करणे हे प्रकार व्हायचे. असं काहीतरी झालं होतं आणि 7च्या बुलेटिनला मला लाईव्ह द्यायला सांगितलं होतं. प्राईम टाइम बुलेटिन आहे, आपल्याला लाईव्ह रेकॉर्डिंग करायची भीती नाही वाटायची, पण लाईव्ह मला चुकायला नको असं भीती. आणि तेव्हा अशी पद्धत होती की टेरेसवरती सगळ्यांच्या लाईन्स कनेक्टेड असायच्या. तेव्हा ओबी व्हॅन असायची, तेव्हा लाईव्ह युनिटचा तामझाम नव्हता, पटकन सगळं लाईव्ह देता येतं. तर ती लाईव्ह टेरेसवरती. तर आमचे कॅमेरामॅन आहेत गणेश कदम, त्यांनी एक पार्टी त्याच्यावर 2 बेटा का तर तुझी उंची मॅच होत नाहीये यावर मला उभं केलं. आणि मग मी अद्वैत सरांना फोन केला की सर पहिलंच लाईव्ह आहे, काय बोलू? तर सर मला म्हणाले हा बोल ना तू, आम्ही बघतो इकडे वागळे, मंदार सर वगैरे सगळे आम्ही आहोत. मला असं झालं की मी आधीच पॅनिक आहे आणि आपलं काही चुकलं, कारण नवीन होते ना आणि नोकरीची ही भीती आणि आपलं काही चुकायला नको अनेक मुळात हे टेन्शन. सो यामधनं ते पहिलं लाईव्ह झालं. मी थरथर कापत होते, पण ते झालं. आणि त्यानंतर मात्र मग मला कधी ती दडपण म्हणजे कॅमेऱ्याचं दडपण नव्हतं मला, फक्त आपण चुकू नये मानसिक दडपण होतं. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला किती अभ्यास करायला लागतो? म्हणजे असं जे एकूण लोकांना खूप अट्रॅक्शन असतं टीव्हीवरच्या याचं, पण त्याच्यासाठी जो असा काही काही वेळेला असतं ना की तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती पाहिजेत. तर तसं तुला काय काय वाटलं की आपण कुठतरी कमी पडतोय, मग काहीतरी करायला पाहिजे?
अभ्यास करणं खरं तर म्हणजे पत्रकारितेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि म्हणजे पुन्हा आता मी ओल्ड स्कूलमध्ये काउंट होते पत्रकारितेच्या बाबतीत, पण न्यूजपेपर्स वाचणं असेल म्हणजे तुमचं एरवी अवांतर वाचन तर आहेच, पण न्यूजपेपर्स वाचणं आणि बेसिक जे काही करायला चाललोय त्याची किमान अंडरस्टँडिंग असावं एवढी तरी अपेक्षा. म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्न विचारता येतात किंवा प्रश्न विचारणं म्हणजे पत्रकारिता नाहीये, किंवा एखाद्या घटनेवरची रिॲक्शन विचारणं. आणि हे मी घडले ही अशी म्हणजे आमची तेव्हाची टीमही अशी होती की जे या सगळ्या गोष्टींमधनं म्हणजे तू आज तू कर, तू करून बघ, तू जाऊन हे कर, कव्हर कर. म्हणजे मी आता बीबीसी मध्ये बऱ्याचशा त्याच टीम बरोबर काम करते आणि अजूनही तेव्हाचा रिसर्च हा पाया असल्यामुळे आताही मला ते जाणवतो पदोपदी की आपण असे घडल्यामुळे आपल्याला आता खूप बदललंय. आता म्हणजे हा असं म्हणाला किंवा ही त्याच्यावरची प्रतिक्रिया घ्यायची असं, पण तरी सुद्धा त्या माणसाचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे, किंवा मुलाखत घ्यायची म्हटलं साधं तरी 4 रेफरन्सेस तरी किमान माहीत असावेत अशी आपल्याला अपेक्षा असते. त्याच्यामुळे आत्ताची पत्रकारिता किंवा एकूण राजकीय वातावरण म्हणजे तुझं राजकीय अंडरस्टँडिंग म्हण किंवा कल असा होता का सामाजिक कडेच जास्त होता? दोन्ही होतं माझं. मला अजूनही पॉलिटिकल रिपोर्टिंग आवडतं पण करायला, पण म्हणजे मी म्हटलं तसं पुन्हा प्रतिक्रियावादी नाही, फक्त अमुक एक जणांनी हे म्हटलंय आणि ते त्याच्या मागच्या बातम्या काय घडत आहे, कशाचा काय परिणाम होणार आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं मी पॉलिटिकल बातमी मला लक्षात राहिलेली स्वतःची ही तर केलीच होती मी की जेव्हा पोस्टर सगळे लागले होते तेव्हा मी मिररला काम करायचे. मी लाभार्थी नावाचं सरकारने योजना काढली होती आणि तेव्हा ते कसं त्या माणसाला जाऊन भेटून ते रिपोर्टिंग केलं होतं की त्याला खरंच काही मिळालं नाही, लाभार्थी नाहीच आहे. पण ही किती सालची गोष्ट आहे? ही मला वाटतं शिवसेना भाजपचं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात. त्यानंतर पण मला लक्षात राहिलेली बातमी म्हणजे ज्यावेळेला सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार आलं, त्यावेळेला ज्या योजना भाजपनी म्हणजे तेव्हा भाजप शिवसेनेच्या सरकारने आणलेल्या होत्या, जसं हिंजवडीवरनं जाणारी मला वाटतं टेस्लाचं ते हायपर लूप ट्रेन, अशा अनेक अम्बिशियस प्रोजेक्ट्स होते जे रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट्स असणार होते. हे सगळे स्क्रॅप करायचा निर्णय घेतला. तर ती बातमी मी केली होती. किंवा मला आठवतंय की पॉलिसी बदलायची म्हणून वंदना चव्हाणांसह अनेक लोकांची एक समिती नेमली होती की भायखळ्याच्या महिलांच्या तुरुंगामध्ये नेमकी काय अडचणी आहेत आणि आपण सरकार म्हणून काय करू शकतो. त्यांनी जे सजेशन दिले होते, तर मला असं वाटतं कुठेतरी सरकारमध्ये काय चाललंय किंवा कोणकोणत्या गटात आहे याच्या पलीकडे जाऊन सरकार म्हणून काय केलं जात आहे, पॉलिसी म्हणून काय केलं जात आहे, या जास्त महत्वाच्या. आणि मग हे अर्थात यात पॉलिटिक्स होतच ना, कारण आधीचं सरकार आणि नंतरचं सरकार यातला हा फरक होता. पण अशा पद्धतीच्या बातम्या हे कुठेतरी जर्नलिझम आता बदललंय आणि आताचं म्हणजे पॉलिटिकल रिपोर्टिंगचंही अंडरस्टँडिंग थोडंसं, किंवा मला म्हणजे राष्ट्रवादीचं सगळं आता चाललं होतं ज्या वेळेला फूट पडत होती राष्ट्रवादीची, तर त्यावेळेला सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षपद घेणार आहे किंवा नेमकं काय होणार आहे, अजित पवारांची भूमिका काय आहे, ही फूट पडणार असेल तर ती कशी असणार आहे, या बातम्या देणं, या पडद्यामागच्या घडामोडी आहेत पण त्या मांडणं रादर दॅन ते असं म्हटलंय आणि त्याची मी असं म्हटलंय. आणि त्यासाठीची जी खटपट करायला लागते की खूप आपल्याला माहिती असायला पाहिजे ना, कुणाचं काय चाललंय, माहिती असायला पाहिजे, त्याच्या बरोबरीने तुमचे संपर्कही तसे लोकांशी असायला पाहिजे, जे विश्वासार्ह पण असलं पाहिजे. आणि एक म्हणजे हे परदेशात कॅटेगरिकली पाळलं जातं, आपल्याकडे फार नाही, पण तुमच्या एका सोर्सने दिलेली माहिती दुसऱ्याकडनं डबल चेक करणं हे तोपर्यंत ब्रेक नाही करायचे. व्यक्तींच्या गडबडीमध्ये आलंय काहीतरी आणि टाकून दिलं घाई, त्याच्या पलीकडे जाऊन डबल चेक करून मग बातमी देणं हाही फॅक्टर महत्वाचा. म्हणजे ते अर्थात माझ्या या शिक्षणाचाच भाग होता तो. पण आणि राजकीय क्षेत्रातल्या महिला आणि आता पत्रकारितेतल्या महिला असं तुला काय दिसतंय आता की बदलत आहे या 10-15 वर्षात असं वाटतंय, निर्णयाच्या दृष्टीने आणि सत्तेवर असण्याच्या दृष्टीने? कारण टीव्ही मध्ये तर कुठेच मला वाटतं अशा निर्णयाच्या स्थानी बायका नाही आहेत ना. टीव्ही मध्ये आता आहे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक झालेल्या आहेत, किंवा मी जेव्हा सामला गेले तर तेव्हा सामच्या दोन्ही म्हणजे मुंबई ब्युरोमध्ये प्रसन्न जोशी आमचा संपादक होता, प्रसन्ननी महाराष्ट्र ब्युरोची जबाबदारी माझ्यावरती दिली होती आणि मुंबई रश्मी पुराणे. सो असं दोन्ही आम्ही निर्णय प्रक्रियेतल्या महिला अर्थात संपादक म्हणून खूप कमी, म्हणजे प्रिंटमध्ये अजून खूप कमी दिसतात. बरोबर, हो ना. म्हणजे प्रिंटमध्ये तर जवळजवळ डेलीमध्ये फारच कमी आहेत.
त्याच्यामुळे आपली राहीबिडे होती, आणखीन अशाच सोडून कोण अशा दिसत नाही. तर त्यासाठी काय तुला वाटतं की म्हणजे भविष्यात काय व्हावं, आणि तुला स्वतःला प्रिंट आणि हे आता तू पुन्हा थोडी प्रिंटकडे वळली होतीस, डिजिटलचं किती तुला ताकद काय वाटते आणि कमतरता काय वाटते? म्हणजे डिजिटल मला वाटतं की प्रचंड ताकद असलेलं माध्यम आहे, फक्त मांडणी कशी होते आणि कुठल्या माध्यमात तुम्ही बघताय हे. कारण आता म्हणजे आज सकाळीच माझी मैत्रीण आहे सुखदा आणि मी बोलत होतो की ब्लॉगर आणि पत्रकार यातली दरी आता खूप कमी होत झाली. म्हणजे ब्लॉगरही पत्रकारासारखा होतो आणि पत्रकारही ब्लॉगर सारखा मांडणी करायला लागलाय. त्यामुळे फॅक्च्युअल तुमच्यापर्यंत कोण आणून देते, आणि त्या फॅक्ट्स म्हणजे मला पटणारे किंवा माझ्या आयडिओलॉजिकली योग्य वाटणाऱ्या गोष्टी नाही, खऱ्या काय आहेत आणि ती मांडणी कोण करतंय हे पाहून. आणि मला वाटतं की डिजिटलमध्ये ताकद ही आहे की तुम्हाला आता बरेचसे जण मोबाईलवर ऑन द गो बातम्या बघतात. म्हणजे आता माझे अनेक विद्यार्थ्यांना मी विचारलं तर तुम्ही काय कन्झ्युम करता डेटा, तर इंस्टाग्रामवर आम्ही स्टोरीज बघतो. स्टोरी म्हणजे त्या कार्ड टाकलेले असतात, तेवढंच त्यांचं न्यूज कन्झम्पशन झालंय. पेपर वाचणे वगैरे गोष्ट. त्यामुळे हे पटकन त्या क्षणी आणि हवं ते हे मिळणं ही डिजिटलची जास्त ताकद आहे. अनालिसिस सुद्धा त्याच्यावरती खूप चांगलं करता येतं, कारण पुन्हा वेळेचं बंधन किंवा जागेचं बंधन नाही. दुसऱ्या बाजूला मी म्हटलं तसं की मिसइन्फॉर्मेशन हे खूप मोठं चॅलेंजही आहे. हे खूप जेनेरिक म्हणते मी, पण ते खूप दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की पटकन कोणीतरी काहीतरी सांगतंय, कोणीतरी मांडतंय. आणि आता म्हणजे आपणही रेकॉर्ड करतो तसं मोबाईल पण प्रत्येकाच्या हातात आलाय. अगदी म्हणजे माझ्या बरोबर झालेला हा एक किस्सा आहे की एका माणसानी पत्रकारितेमधल्या मुलींना येणारे अनुभव म्हणून मी सांगते. एका माणसाने मोबाईल नंबर घेतला माझा, कुठे मला माहित नाही, आणि तुम्हाला मी चालले होते नगरला. रात्री 12-1 वाजता आम्ही प्रवास करत होतो, मी माझा कॅमेरामन आणि ड्रायव्हर तिघच होतो गाडीत. आणि मला एक अत्यंत अश्लील भाषेतला मेसेज आला, आणि कोणाचा मेसेज आहे म्हणून आम्ही डायल केला नंबर, तर स्विच ऑफ लागला. पुन्हा एक मेसेज आला 5-10 मिनिटांनी, मग माझ्या कॅमेरामनच्या फोनवरून आम्ही फोन लावला तरी फोन स्विच ऑफ आला. आणि हे सातत्याने जवळपास आठवडाभर चालल्यानंतर मी पोलीस तक्रार केली. पोलीस तक्रार केल्यानंतर त्या माणसाला अटक करून आणलं. अगदी किरमिळा म्हातारा माणूस, तो फक्त मेसेज करायचा, सिम कार्ड काढून टाकायचा. आणि त्याच्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. माझ्या केसचं इन्व्हेस्टिगेशन होताना कळलं की एका कुटुंबात अक्षरशः असे मेसेजेस बायकोच्या मेसेजवर मोबाईलवर येत आहेत म्हणून डिव्होर्स पर्यंत प्रकरण गेलं होतं. या माणसाला अटक झाल्यानंतर इतर केसेस समोर आल्या आणि मग म्हणजे सगळं एक्सपोज झालं. पण सांगण्याचा मुद्दा असा की रात्री 12-1 वाजता तुम्हाला असा अत्यंत म्हणजे ते जेव्हा मला पोलीस ऑफिसरना पाठवायचे होते ते मेसेज, तेव्हाही मलाच नको वाटत होतं की ही भाषा नाहीये. आणि त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी मला तातडीने फोन केला होता की काय हे असं झालं होतं त्यांचं. म्हणलं हे असेच मेसेजेस मला सातत्याने येत आहेत. पुढे काय तुझा देत आहे? मला शिकवतेस एकीकडे ना? मी एकीकडे शिकवते, दुसरीकडे बीबीसी बरोबर काम करते. बीबीसी मध्ये ग्राउंड रिपोर्टिंग वरती जास्त एम्फसिस आहे इतर कव्हरेजच्या बरोबरीने, जे मला खूप चांगलं वाटतं. कारण आता ग्राउंड रिपोर्टिंग बेसिंग ऑलमोस्ट आहे सगळ्या ह्याच्यात. आणि दोन्ही म्हणजे लिहिण्याची ही संधी आहे, वाचता म्हणजे व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओज पण करता येतात आणि लिहिता पण येतं. त्यामुळे वाचायचं किंवा बघायचं हे चॉईसेस लोकांच्या हातात आहेत. आता तरी हे काम आवडतंय. इव्हेंच्युअली मला थोडंसं पॉलिसी लेवलला एक स्वतःला इंटरेस्ट आहे म्हणून काम करायची इच्छा आहे. पॅरलली म्हणजे पत्रकारितेशी संबंधित नाही, पण आम्ही एक शाळा बांधतो आहोत. जिल्हा परिषदेची शाळा आहे. मी आणि माझा नवरा असं दोघांनी मिळून खानवडी म्हणून जे महात्मा फुलेंचं कुटुंब राहायचं पुण्यात यायच्या आधी त्यांचं जे गाव होतं, तर त्या गावामध्ये मुलींची शाळा जिल्हा परिषदेबरोबर सीएसआर मधनं बांधकाम सुरू आहे त्याचं. म्हणजे आमचा प्रोबोनो प्रोजेक्ट आहे तो. पण ते एक की म्हणजे घरात दोघांचे आमचे वडील शिक्षक होते, त्यामुळे असं होतं की काहीतरी शाळेविषयी किंवा शिक्षणात काहीतरी आपल्याकडनं व्हावं. नवरा म्हणजे ऋषिकेश. तर तुमचं लग्न कसं झालं? चौकशामुळे नाही, पण चौकशामुळे नाही, भेटलो चौकशा. पण नंतर पुन्हा 2012-13च्या दरम्यान आमच्या म्हणजे मैत्री होतीच. आणि मग आपल्याला हवा असा पार्टनर शोधतो आहे. म्हणजे इनफॅक्ट मी त्या काळामध्ये पाहून लग्न करणे, मुलगी दाखवणे या सगळ्या फेजेस मधनं पण गेली. पण ते
आपल्याला पटत नाही हेही कळत होतं, पण घरच्यांचं असं होतं की आता लग्न करायचं वय झालंय, तुला कोणी भेटलेलं नाहीये, तर मग बघा तर मग आता बघ ह्या प्रोसेस मधनं जा. पण मग ती प्रोसेस तू तुझ्या मेथडनी केली असेल ना, का ती फार ट्रॅडिशनल आहे? काही ठिकाणी ट्रेडिशनली झाली, कारण त्या मुलांच्या अनेक मुलांच्या घरनं तशी डिमांड असायची. अनेकांकडे त्याच्यात एक गंमतशीर भाग म्हणजे नकार येण्याचं एक कारण म्हणजे माझं असं होतं की दिसणं हे कारण असू शकतं, किंवा शिक्षण हे म्हणजे किंवा तुमचं स्वभाव असे मॅच होण्याचे साधारण काय जे 4 गुण असतात, आपला स्वभाव जुळतोय का, आपण एकमेकांबरोबर कम्पॅटेबल आहोत का, तू पत्रकार आहेस आणि तू मध्यरात्री बाहेर जाशील, तू पत्रकार आहेस आणि तू क्राईम रिपोर्टिंग करशील, असे मुद्दे. म्हणजे एका मुलाने तर मला अक्षरशः असं सांगितलं होतं की तू जर क्राईम बीट करणार नसशील तर मी तुझा विचार करेन. म्हणजे काय गरज नाही असं हे कसं म्हणणार. पण म्हणजे हे ट्रॅडिशनली आपल्याला कळतं की कसं पुरं स्त्री पुरुष विषमतेचे जे काय काय अँगल्स आहेत त्याच्यातला आहे. आणि यातला एक महत्वाचा भाग होता म्हणजे सगळं तू कर, तुला काय गोंधळ करायचं तुझं काम कर, घरी सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक आणि घर सांभाळणे डिफॉल्ट होतं सगळीकडे. आणि मग ऋषिकेश किती घरकाम करतो? ऋषिकेशचं म्हणजे ऋषिकेशला स्वयंपाक येतो, आम्ही तो करत नाही, पण येतो त्याला येतो. आणि आता तुला काहीतरी मुलबाळ झालं? मुलगी आहे. ओके. आणि ती सांभाळण्यात ऋषिकेशचा सहभाग? त्याचा सहभाग म्हणजे आम्ही असं कुटुंब आमचं असं आहे की घरात एकूण 5 माणसं, म्हणजे माझी आई, त्याची आई, आम्ही दोघं आणि मुलगी. माझी आई येऊन जाऊन असते, पण बरीचशी म्हणजे घर सांभाळणे जे काही मुलगी आहे ते माझी सासू अजूनही करते, म्हणजे करतात, म्हणजे मॅनेज करतात. म्हणजे मॅनेजमेंट सगळी त्यांची आहे, त्यामुळे त्याचा फार स्ट्रेस मला खरंच घ्यावा लागत नाही. आय एम रिअली थँकफुल टू हर, कारण अनेक गोष्टींचं आपोआप गोष्टी सुटत गेल्यामुळे किंवा शाळेतनं मुलगी आली आहे घरी 4 वाजता पोहोचायचं याचं बंधन नसल्यामुळे मला कामावरती माझ्या फोकस करता येतो आणि त्याचा फार हे नाही करायला लागत. आणि काम म्हणून किंवा मूल वाढवणं म्हणून आम्ही दोघं कायम सेम पेजवरती, म्हणजे मुलीच्या जन्मानंतर आम्ही नाव ठरवताना जेंडर न्यूट्रल असावं हे आमचं एकमत होतं. धर्म जात, मी ऋषिकेश प्राची असं मी लावलंय तिचं नाव, तिला आडनाव लावलेलं नाहीये अर्थातच म्हणजे. आणि ते का नाहीये हे तिला आम्ही वारंवार सांगतो, कारण ते मुलांचं असतं की बाकीच्यांना आहे, मला का नाही, किंवा बाकीचे विचारत नाही तुला आडनाव नाही असं कसं, तुझ्या बाबाचं आडनाव काय, मग ते बाबाचं आडनाव तुझं आहे का असं. सो हे तिला माहिती आहे की का मला आडनाव नाही, धर्मजात काहीच नाही लावलेलं. आणि तेही तिला अर्थात आमचं असं आहे की उद्या ती म्हणाली मला की मला फॉलो करायचंय तर त्याला आमचं रिस्ट्रिक्शन नसणार आहे. पण असं मूल घडवण्याचा म्हणजे त्या बाबतीत आम्ही सेम पेजवर आहोत की आपल्याला कसं मूल वाढवायचंय. त्यासाठी खूप शुभेच्छा. करिअर पण छान होऊ दे तुझं. मस्त वाटलं भेटलं. धन्यवाद. थँक्यू.